Good morning, everybody. याचे स्टँडर्ड कॉस्टिंगची मी तुम्हाला प्रमाप परिव्यय त्याची मी तुम्हाला नोट्स दिली होती, बरोबर. आता आपण थोडंसं समजून घेऊ आणि मग प्रॉब्लेम वर जाऊ. स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे आधुनिक औद्योगिक किंवा व्यावसायिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये प्रमाप परिव्यय पद्धतीचा उपयोगाला अनन्यसाधारण महत्व झाले आहे. कच्चा माल, श्रम आणि अधिव्यय या प्रत्येक परिव्ययांचा घटकाच्या तांत्रिक आधारावर अंदाज लावून उत्पादन पूर्वीच किंवा कार्य संपन्न होण्यापूर्वीच योग्य परिव्ययाचे निर्धारण केले जाते. या निर्धारित केलेल्या परिव्ययाला प्रमाप परिव्यय किंवा मानक परिव्यय असे म्हणतात. प्रमाप परिव्यय उत्पादन कार्याला सुरुवात करण्यापूर्वीच निश्चित केले परिव्यय असते. वास्तविक परिव्ययाशी तुलना करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. या तुलनामुळे उत्पादनाचे कार्य कार्यक्षमतेने पार पाडले जात किंवा नाही ते समजते. प्रमाप परिव्ययामध्ये स्कंद मूल्यांकनाचे कार्य सुलभ होते. प्रमाप परिव्यय हे नियोजित परिव्यय आहे. ते शास्त्रीय आधारावर स्थापित असतात. प्रमाप परिव्यय काय असावायचे पाहिजे याचे स्पष्टीकरण. प्रमाप परिव्ययाचा उपयोग प्रमाप परिव्यय पद्धतीवर कार्य करण्याच्या संस्थेत होतो, बरोबर. म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती विचारात घेऊन एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी येणाऱ्या या सामग्री, श्रम व इतर खर्चाचे आदर्श प्रमाण उत्पादनापूर्वी निश्चित करणे आणि त्याची वास्तविक परिव्ययाशी तुलना करून त्यावरून उत्पादनाच्या कार्यक्षमतेची कसोटी ठरवणे म्हणजे प्रमाप परिव्यय. हे सिंपल वाक्य आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला प्रमाप परिव्यय आणि अनुमानित परिव्यय याच्यामधनं फरक आहे. त्याच्यानंतर मर्यादा आहे, संकल्पना थिअरी मध्ये दिली तुम्हाला आणि ते थिअरी सगळं मी तुम्हाला दिलेली. महत्वाचे मटेरियल व्हेरियन्सेस म्हणजे सामग्रीचे विचरण. हा सामग्रीचे विचरण मध्ये आपण पहिलं हे सामग्री परिव्यय विचरण की विशिष्ट सामग्रीच्या प्रमाप परिव्यय आणि वापरलेल्या सामग्रीच्या प्रत्यक्ष वास्तविक परिव्यय यामधील फरक म्हणजे सामग्री परिव्यय, बरोबर. त्यानंतर सामग्री नंतर आहे तुम्हाला सामग्री मूल्य विचरण म्हणजे मटेरियल प्राइस व्हेरियन्सेस. उपयोगात आणलेल्या सामग्रीची वास्तविक किंमत आणि प्रमाप मूल्य या दिसून येणाऱ्या अंतराला सामग्री मूल्य विचरण असे म्हणतात, बरोबर. त्यानंतर सामग्री उपयोग विचरण किंवा सामग्री प्रमाण विचरण. मटेरियल युसेज व्हेरियन्सेस आणि मटेरियल क्वांटिटी व्हेरियन्सेस. सामग्री उपयोग म्हणजे वापर विचरण हा सामग्री परिव्यय विचरणाचा असा भाग आहे की जो ठरवून दिलेले प्रमाण आणि वापरलेले परिणाम यातील फरकामुळे सामग्री वापर विचरण्याची कारणे होतो. त्यानंतर सामग्री मिश्रण विचरण मटेरियल मिक्स व्हेरियन्सेस. सामग्री मिश्रण विचरण सामग्री वापर विचरणाचे विचरण आहे, बरोबर. त्याच्यानंतर सामग्री उत्पादन विचरण उत्पादनासाठी वापरलेल्या वास्तविक सामग्रीपासून मिळालेलं वास्तविक उत्पादन आणि तेवढ्याच सामग्रीच्या उपयोगापासून मिळणारे प्रमाप उत्पादन यातील फरक काढून त्याला उत्पादनाच्या प्रमाप मूल्यात येणाऱ्या गुणाकाराला सामग्री उत्पादन विचरण असे म्हणतात, बरोबर. आता त्याचे सोपे तुम्हाला एकदम त्याचे हे सूत्र आहे, ते सूत्र तुम्हाला आठवण जावे म्हणजे फॉर्म्युला आपण म्हणतो ना, तो त्याच्यात कसं इंग्लिश मध्ये एकदम सोपं पडेल तुम्हाला. तो काय करायचे एक एक लिहायचे की सामग्री परिव्यय विचरण मी दिलेले आहे तुम्हाला थेरी मध्ये, तो तुम्ही तोंडी करून द्यायचे की प्रमाप मात्रा गुणिले प्रमाप
मूल्य. बरोबर. मायने कंस पूर्ण करायचं. वास्तविक मात्रा गुणिले वास्तविक मूल्य. मध्ये मायनसचं चिन्ह येणार. काय सांगितलं? सामग्री परिवय विचरण तो प्रमाप मात्रा गुणिले प्रमाप मूल्य मायनस वास्तविक मात्रा वास्तविक मूल्य. आता त्याला थोडं सोपं लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो? आता बघा सोपं लिहायचं बघा. मी देऊन दिले तुम्हाला. SQ गुणिले SP म्हणजे प्रमाप मात्रा आणि प्रमाप मूल्य. बरोबर. गुणिले दोघांना. तर SQ इंटू SP. आता त्याला कसं म्हणतात? स्टँडर्ड क्वांटिटी. Q म्हणजे क्वांटिटी, P म्हणजे प्राइस. क्वांटिटी आणि प्राइस. स्टँडर्ड क्वांटिटी आणि त्याची प्राइस मायनस करायचं वास्तविक मात्रा आणि वास्तविक मूल्य. आता वास्तविक मात्रा आणि ऍक्च्युअल क्वांटिटी AQ ऍक्च्युअल क्वांटिटी गुणाकार मग काय करायचे? ऍक्च्युअल प्राइस. सोपं आहे. आता बघा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पहिल्यामध्ये बघा खालील माहितीवरून फर्स्ट सामग्री परिवय विचरण आणि सामग्री उपयोग विचरण आणि तिसरे सामग्री मूल्य विचरण याचे आगणन करा. बरोबर. आता पहिला सूत्र आहे तुमचं. आपण जसं बघितलं की सामग्री परिवय विचरण बरोबर प्रमाप मात्रा गुणिले प्रमाप मूल्य मायनस वास्तविक मात्रा गुणिले वास्तविक मूल्य. तर त्याला सोपं कसं केलं? स्टँडर्ड कॉस्टिंग अरे स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी आणि ऍक्च्युअल प्राइस. हे दोघांचं मायनस करायचं. सोपं दाखवू आपण. आता बघा कसं करणार? SQ आहे तर त्याला कसं करायचं? उदाहरण मी तुम्हाला आता याच्यावर दाखवावं लागेल तुम्हाला. तो याच्यावर जाऊ आपण. बोर्डवर जावं लागेल. बरोबर. फर्स्ट तुमचं प्रॉब्लेम घेऊ आपण. थेअरीमध्ये जे तुम्ही लिहिलेलं आहे ते बघा. फर्स्ट उदाहरण खालील माहितीवरून सामग्री परिवय विचरण सामग्री उपभोग विचरण आणि सामग्री मूल्य विचरण याचे आगणन करा. इंग्लिश मध्ये पण दिले आपल्याला, मराठीतच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हा पेपर तुमचा मराठीत. ओके ठीक आहे. तर पहिलं सूत्र मी लिहून ठेवलंय जे आपण मी समजवलं तुम्हाला की सामग्री परिवय विचरण बरोबर प्रमाप मात्रा गुणिले प्रमाप मूल्य बरोबर मायनस वास्तविक मात्रा गुणिले वास्तविक मूल्य. त्याला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर आपण इंग्लिश मध्ये लिहायचं मटेरियल कॉस्ट व्हेरियन्सेस SQ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड क्वांटिटी स्टँडर्ड प्राइस AQ ऍक्च्युअल क्वांटिटी आणि ऍक्च्युअल प्राइस. बरोबर. क्वांटिटीचा वापर आपण युसेज म्हणजे वापरवर पण आपण करतो. बरोबर. तो याला आता आपण जे एक्झाम्पल मध्ये दिलंय इक्वल टू सगळीकडे करायचे. बरोबर. आता बघा त्याची किंमत ठेवून देऊ आपण. स्टँडर्ड कॉस्टिंग किती दिलेलं आहे? क्वांटिटी किती दिलेली? 10 दिलेली आहे. तो लिहायचं इथे 10 गुणिले 4. इथे 4 दिलेले. स्टँडर्ड प्राइस तुमची 4 दिलेली आहे. बरोबर. तेवढं लिहून घ्यायचं. मायनसचं मायनस करायचं. परत कंस आहे तर कंस करायचं. ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे? 12 आहे. जे दिलेले आहे ते तुम्हाला तिथे करून लिहायचे आणि ऍक्च्युअल प्राइस त्याची काय आहे? 3 रुपये 75 पैसे 3.75. बरोबर. परत इक्वल टू इक्वल करायचं. आता बघा 10 गुणिले 4 किती आले? 40 आले. हे असं लिहायचं मायनसचं मायनस 12 गुणिले 3.75 करायचंय. हा तर तुम्ही काय करायचं 12चं टेबल तर तुम्हाला येतं ना तर साइड मध्ये इकडे करून घ्यायचं. बघा दुसऱ्या पेज वर करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा हे बघा 3.75 3.75 येते पण मी काय केलं 375 करून घेतले
गुणिले 12, 12 पंचा 60, 6, 12 7 84, 84 6 90, 0 9, 12 तरी 36, 36 आणि 9 9 15, 1 45 किती आले? 4500 आले. बरोबर. आता आपण काय केलं होतं की इथे काय आहे 12 गुणिले 3.75 होतं. बरोबर. मी 3 पॉइंटला काय केलं तर पॉइंट काढून टाकले म्हणजे 3 रुपये 75 ऐवजी मी काय केलं 375 पैसे लिहून घेतले होते. बरोबर. आता परत त्याला रुपयामध्ये करावं लागेल. तर आपण किती पॉइंट सोडले होते 1 आणि 2. तर इकडे पण काय करायचं 1 आणि 2 म्हणजे 4500 पैसे होते. आपण त्याचं रुपयामध्ये रूपांतर केलं म्हणजे किती आले 45. तर इकडे लिहायचं 45. बरोबर. आता हे झालं. बरोबर. आता आपण हे काय आलं -5. 40 मधून 45 जाणार नाही. 45 मधून 40 वजा केलं म्हणजे -5 आले. कमी म्हणजे कमी मधून आपण जास्त वजा करतोय म्हणून मायनस. आता मायनस न लिहिताना आपण काय लिहायचं इथे रुपीस लिहायचे 5 आणि इथे प्रतिकूल लिहितो आपण. काय लिहितो प्रतिकूल. बरोबर. त्याचप्रमाणे आता काय करायचंय तुम्हाला व्हायचं हा एक्स मटेरियलचं शोधलं. आता आपण काय करणार वाय सेम सूत्र राहणार वाय मटेरियल कॉस्ट व्हेरियन्सेस. मटेरियल कॉस्ट व्हेरियन्सेस शॉर्टकट लिहिते. त्याचं पण हाच आहे एस क्यू गुणिले एस पी कंस करायचं मायनस ए क्यू गुणिले एपी. बरोबर. म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी आणि ऍक्च्युअल प्राइस. बरोबर. तो आता व्हायची लिहितोय पहिले एक्स केला आता व्हायचं करू. सेम तसंच ठेवायचे 15 गुणिले 5 मायनस 18 गुणिले 4.50 जे जे आहेत तेच ठेवायचे. त्याचप्रमाणे करा 15 5 75 कंस मध्ये लिहायचे परत तेच आहे. हे बघा 450 इथे पण करून टाकायचे आपण गुणिले 18 18 5 90 0 9 हा 0 साइड वर ठेवायचं पहिले 18 5 90 0 वरती 9. बरोबर. 18 चौक 72 72 आणि 9 9 11 1 8 81 आणि हा एक 0 राहिलाय तो सोडवायचा. किती झाले 8100 हा पैसे आले. आपण जसं 2 पॉइंट सोडले होते 450 चे 4.50 होते तर 50 चे 2 पॉइंट 1 आणि 2 1 आणि 2 किती आले 81. तो इथे लिहायचे 81. बरोबर. आता बघा इकडे पण काय होईल 81 मधून 75 मायनस करायचे 81 मधून 75 11 मधून 5 गेले 6 0 किती आले 6 पण -6 मध्ये आले म्हणजे काय रुपीस 6 प्रतिकूल लिहिणार आपण. इथे लिहायचं टोटल त्यांची टोटल किती आहे 6 आणि 5 11 -5 आणि -6 म्हणजे किती आले -11. -11 न लिहिता आपण काय लिहितो प्रतिकूल. बरोबर. ऍडवायझर लिहितो आपण प्रतिकूल म्हणजे. बरोबर समजलं. आणि अनुकूल राहिलं असतं तर फेवरेबल लिहिलं असतं आपण म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल. मायनस असेल तो प्रतिकूल लिहायचं आणि प्लस असेल तो अनुकूल लिहायचं. आलं लक्षात समजलं. हा एक झालं. त्याच्यानंतर दुसरं काय विचारलंय तुम्हाला
दुसरं बनवायचे तुम्हाला मटेरियल युसेस व्हेरियन्सेस, सामग्री उपभोग विचरण, सामग्री उपभोग विचरण, बरोबर. प्रमाप मात्रा, त्याचं सूत्र काय आहे? प्रमाप मात्रा मायनस वास्तविक मात्रा, वास्तविक मात्रा, बरोबर, गुणिले प्रमाप मूल्य, बरोबर. हे एवढं लिहिण्यापेक्षा काय करायचं, सोपं लिहायचं. मटेरियल युसेस व्हेरियन्सेस, यू म्हणजे युसेस, व्हेरियन्सेस म्हणजे विचरण, बरोबर. सोपं लिहायचे, बरोबर. एस क्यू मायनस ए क्यू म्हणजे काय, स्टँडर्ड क्वांटिटी आणि ऍक्च्युअल क्वांटिटी मायनस करायची आणि गुणिले एस पी स्टँडर्ड प्राइस. सोपं आहे की नाही? तो बरोबर कसं करायचं, आता हे पहिले एक्स शोधू. एक्स काय, 10 मायनस 12 गुणिले 4, हा एक्स झालं. वायचं पण करू, नंतर लिहू आपण वायचं. 10 मध्ये म्हणजे -2 गुणिले 4, -2 गुणिले 4 बरोबर काय आलं, ₹8. -8 आलं ना, म्हणजे मायनसचं चिन्ह आहे. 4 दुने म्हणजे प्रतिकूल लिहून घ्यायची, बरोबर. आता व्हायचं शोधू, व्हायचं लिहून घेऊ. काय येतं, 15 मायनस 18 गुणिले 5 बरोबर किती आले, 15 मधून 18 जात नाही म्हणजे -3, 18 मधून पण हे 15 काढायचं, 3 गुणिले 5, 5 तरी 15 पण -15 आहे, -15 म्हणजे मायनस न लिहिताना आपण काय लिहायचं, प्रतिकूल. किती झाले दोघं मिळून, 23. हा पण मायनस आहे, हा पण मायनस आहे, म्हणून टोटल प्लस होणार, 23 प्रतिकूल. जेव्हा मायनस मायनस दोघं असतात तेव्हा साइन दोघांची सारखी असते, तेव्हा करायचं मायनस नाही करायचं, टोटल करायचे. त्याचे काय करायचं, प्लस करायचं. मायनस मायनस प्लस होतो, पण त्याला मध्ये लिहायचं प्रतिकूल. आलं लक्षात? दोघं प्लस असतं तर काही प्रश्नच नाही, पण एक प्लस आणि एक मायनस असतं तर तो मायनसच करावा लागतो आपल्याला. समजलं? हे थोडस करणार म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येणार. काही तुम्हाला अडचण असेल तर मला विचारा, बरोबर. आता सामग्री मूल्य विचरण, सामग्री मूल्य विचरण, बरोबर. त्याचं सूत्र लिहून घ्या पहिले. प्रमाप मूल्य, हे सगळं सूत्र आहे ना, एक कागदवर लिहून घ्यायचं आणि जिथे झोपतात आपण या जिथे जास्त दिवसभर वापर करत असतो ते भिंतीवर लावून घ्यायचं, म्हणजे येता जाताना तो तुमचे तोंडी होऊन जाईल. हे बीकॉम पर्यंत तुम्हाला काय, सीए पर्यंत तुम्हाला हे सूत्राच्या कामात येत राहील. वास्तविक मात्रा, प्रमाप मूल्य मायनस वास्तविक मूल्य आणि गुणिले वास्तविक मात्रा, बरोबर. तो शॉर्टकट लिहून घेऊ आपण. मटेरियल प्राइस व्हेरियन्सेस, एमपीव्ही, बरोबर लिहून घ्यायची. एमपीव्ही, एसपी प्रमाप मूल्य मायनस
वास्तविक, वास्तविक म्हणजे ऍक्च्युअल प्राइस गुणिले वास्तविक मात्रा, ऍक्च्युअल क्वांटिटी, मात्रा म्हणजे क्वांटिटी. हे सोपं इंग्लिश मध्ये आठवण ठेवायचं, मग नंतर करून घ्यायचं, म्हणजे एकदम सोपे सोपे होऊन जाईल तुमचे. आता आपण पहिले एक्स चे शोधून घेऊ. एक्स चे बरोबर SP किती आहे 4 -3.75 बरोबर. गुणाकारचं गुणाकार 12 किती आलं. आता बघा त्याला काय करायचं, साइड मध्ये करून घ्यायचं. 4 - 4 असं लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला चुका होणार नाही. 3.75 असं तोंडी केलं तर 25 पण येणार नाही तुम्हाला. तर काय करायचं, करून घ्यायचं. 10 मधून 5, 10 म्हणजे ते 9, 9 मधून 7 गेले 2, पॉइंटचं पॉइंट ठेवायचं. 9 इथे येते म्हणजे 3 म्हणजे 0.25. ऍक्च्युली 4 रुपयामधून 3 रुपया 75 पैसे गेले तर फक्त 25 पैसे. 25 पैसे लागली तर कसं आपण 0.25 लिहितो. तो लिहायचं 25, 0.25 बरोबर गुणिले 12. आता 0.25 गुणिले 12 करायचे बरोबर. तो पहिले काय करायचं, पॉइंट लक्षात घ्यायचं नाही आणि गुणाकार करून घ्यायचं. 12 पंचा 60, 0 6, 12 दुनी 24, 24 ने 6 30, किती आले 300 पैसे होऊन गेले. आता 1 आणि 2 पॉइंट करून आपण सोडलं होतं. 1 आणि 2 किती आले 3 रुपीस बरोबर रुपीस 3. आता इथे बघा तुम्ही, इथे मायनस नाहीये म्हणजे हा अनुकूल आहे. मायनस राहिलं असतं तो प्रतिकूल असतं आणि प्लसचं चिन्ह म्हणजे इथे कुठे मायनस येत नाही, त्याच्यामुळे इथे अनुकूल लिहायचं. आलं लक्षात. म्हणजे एक्सचं तो अनुकूल आला. तर वायचं शोधू आपण. वाय बरोबर तेच सूत्र लिहायचे SP - AP. आपण आता सूत्र परत परत लिहिणार नाही, मी डायरेक्ट करते. 5 - 4.50 हा एक मिळून गेला आणि त्याला गुणाकार करायचे. इथे वाय मध्ये 18 आहे, तो किती आले बरोबर करून घ्यायचं. 5 मधून 4 50, परत दाखवते. 5 असं लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. 450 असं लिहायचं. 0 10 मधून 5 गेले 5, 10 म्हणजे इथे 4, 0 0.50 0.50 बरोबर गुणिले 18 बरोबर. तो काय करायचं, गुणाकार करून घ्यायचं. 18 गुणिले 5, 5 म्हणजे 50 आहे, साइड वर करून घेऊ आपण. 8 18 8 पंचे 40, 4 5 एका 5 ने 4 90, 18 5 90 आणि हा 0 किती झाले 900 पैसे आले बरोबर. आता आपण 50 ला 1 आणि 2 आणि नंतर पॉइंट येतो, म्हणजे 2 पॉइंट सोडावं लागेल. 1 आणि 2 रुपया करण्यासाठी म्हणजे किती आले 9 रुपये. किती आले 9. हा 9 पण काय आलं मायनस मध्ये आलं का नाही, याच्यामध्ये आलं म्हणजे फेवरेबल म्हणजे अनुकूल. मायनस मध्ये नाहीये प्लस मध्ये, म्हणून त्याला काय करायचं अनुकूल बरोबर. आता काय करायचं, हे एक्झाम्पल आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये कसं असतं तिथेच कळून जातं की तुम्हाला हा तुम्ही एक्झाम्पल केले ते बरोबर आहे की नाही, तिथेच चेक करून घ्यायचं. तो चेक कसं करायचं, तो बघा तुम्हाला काय करायचं पहिले लिहून घ्यायचं. सामग्री परिवय विचरण, परिवय विचरण बराबर सामग्री उपयोग विचरण.
प्लस सामग्री मूल्य विचरण, बरोबर, असं लिहून घ्यायचं. आता सामग्री परिवळ विचरण आपण शोधलं होतं. किती आले होते? ₹11 प्रतिकूल आलं होतं, बरोबर. बराबर सामग्री उपयोग विचरण हा किती आला होता? आता जे आपण शोधलं 23 प्रतिकूल, हे लिहून घ्यायचं. प्रतिकूल, बरोबर. 23 प्रतिकूल आणि प्लस 12 रुपीस फेवरेबल म्हणजे अनुकूल, अनुकूल असे आलं होतं, बरोबर. आता हा 23 मायनस आहे, हा 11चे 11 रुपीस लिहा, बरोबर. 23 प्रतिकूल म्हणजे मायनस आहे, -23 आहे आणि हा प्लस आहे, काय फेवरेबल आहे म्हणजे प्रतिकूल अनुकूल आहे, सॉरी. हा 23 प्रतिकूल आहे आणि 12 अनुकूल आहे, तो काय होईल? मायनस. 3 मधून 2 गेले 1 आणि 2 मधून 1 गेले 1, काय? मायनस. जे मोठी रक्कम असते त्याचा चिन्ह जो असतो तो इथे लिहावा लागतो. आता 23 चे मायनस आहे, तो 11 पण काय आलं? मायनस. 11 मायनस म्हणजे ₹11 प्रतिकूल. आई येऊन गेलं जवाब? लक्षात आलं? समजलं? हा ऍक्च्युली तुम्हाला मॅथ्स जास्त इकडे थोडस तकलीफ होईल. गुणाकार हे जे नियम आहे ते प्रत्येक नियम आता समजवणं शक्य नाही तुमचं, बरोबर. तर तुम्हाला हे करावं लागेल. तुम्ही स्वतः गुणाकार करायचं, भागाकार करावा लागेल. हे बघा मी तुम्हाला हे दाखवून दिलं आन्सर, बरोबर. दिसतंय ना? बरोबर. याचं मी फोटो पण काढून पाठवेल, पण तुम्ही बघून घ्या, बरोबर. नाही दिसत असेल तर नंतर फोटो पाठवून मला सांगा, तो फोटो पाठवेल. आणि काही अडचण आली तरी सांगा मला, बरोबर. या पद्धतीने तुमचं केलेलं पाहिजे, बरोबर. हा एक उदाहरण घेतलं. नेक्स्ट आपण नंतर बाकीचे उदाहरण घेऊ आणि पूर्ण करू. टेन्शन करायचं नाही, व्यवस्थित अभ्यास करायचं आणि करणार स्वतः राहून तरच येणारे. जर हा एक्झाम्पल स्वतः राहून सोडवले नाही तर पुढे तुम्हाला, आणि बोर्डची एक्झाम होईलच, हे जर तयारी नाही केली, आता 12वीचं खूपच दिवस कमी आहे, इंग्लिश वगैरेचं पण करा आणि याचा पण अभ्यास करा, बरोबर. आता मी थिअरी वगैरे पण पाठवून देईल तुम्हाला, काही 5, 6, 7 चॅप्टरचे ती पाठवून देणार मी. ओके, चला, गुड नाईट.